सर, इथपर्यंत प्रकरण येईपर्यंत हे पोलिसांकडून आपल्याला माहिती पडलं, परंतु या पहिले ही सर्व माहिती आपल्याला अवगत नव्हती. नाही, असं आता ह्याच्यामध्ये तर आम्ही काही विचार केलेलाच नव्हता की म्हणजे असं कोणी आलंय असेल. आणि आम्हाला आम्ही जसं आमचा एवढा मोठा चांगला उत्स्फूर्त आलेला धंद्याला, एवढा चांगला आमच्या बिझनेसला एवढा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय, एवढे दररोज लोक आमचे एवढे मोठ्या प्रमाणात ग्राहक जॉईन होत आहेत. आणि 1 वर्षामध्ये एवढी भरारी मारत असताना असे बाकीचे लोक होत असतात. आमच्या मनात असाच काही हेतू नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला पाहायचं जे होतं ते चांगलंच पाहिजे होतं. त्याच्यामुळे आम्ही असं कधी त्याच्यामध्ये वाईट म्हणजे आला असेल कुणी आम्हाला म्हणजे संचालक मंडळाला वाटलं की असेल कुणीतरी, ओके ठीक आहे, त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं, एखाद्याला वाटलं, आपण आपली तक्रार मांडली समोर, व्यथा मांडली पोलिसांसमोर, त्यांनी पाहिलं पूर्ण, त्याच्यामध्ये चौकशी केली पोलिसांनी आणि त्याला समज दिली. 180, जसं मी तुम्हाला सांगितलं, 186 आणि 189 अंतर्गत त्यांनी त्याला गुन्हा पण दाखल केला पिंपरी पोलीस ठाण्यात. पण ज्यावेळेस जळगावचा प्रकार झाला आणि जळगावचा प्रकार झाल्यानंतरही तिथं सेम तोच प्रकार आम्ही रिपीट झाला. त्याला तिथं समज देऊन त्याला पाठवण्यात आलं. आता त्याच्या पुढे झालं काय की त्यांनी नंतर मग इकडे कुणी दाद देत नाही, कारण त्याची बाजूच जी होती ती खोटी होती पूर्णपणे त्याला म्हणजे अधांतरी होतं, त्याला बेस कुठलाच काही नव्हता. त्याच्यामुळे म्हणजे जे काय त्याचं काम चाललं होतं आत्तापर्यंत, हा फसवणुकी आणि ब्लॅकमेलिंग, म्हणजे आता याच्यामध्ये त्या अंतर्गत जे आहेत ते त्यांनी मग नंतर सुरू केलं की मग मी हे सगळं थांबवतो, मग मला 50 लाखाची हे द्या, मला पैसे लागतील. तर मला मी काय खंडणीच म्हणताय का? नाही, मला गरज आहे. मग 50 लाखाची खंडणी तुम्ही म्हणले असं समजू शकता, म्हणले 50 लाखाची खंडणी समजू शकता. जर तुम्ही एवढ्या चांगल्या व्यवसायामध्ये एवढं वाढतायत तर मला वाटत नाही मला की 50 लाख रुपये तुम्हाला द्यायला अवघड जाईल. आणि आम्ही त्यांचे पैसे ऑलरेडी दिले आले, पैसे आणि प्लस खंडणी, हा सगळा प्रकार ऑलरेडी आपल्याकडे त्याचे फुटेज पण आहेत. म्हणजे आपण जे बोलतोय ते असं नाही की म्हणजे त्यांनी बोललंय आणि काहीतरी आहे. आपल्याकडे त्याचे हॉटेल क्रिस्टल इथे आपला त्याचे फुटेज पण आहेत, पुणे इथे झालेले शूट. तर त्याच्यानुसार मग आम्ही त्याच्या मागे कारवाई सुरू केलेली.